मॉलमध्ये आलेल्या महिलेनेच अंतर्वस्त्रांमधून आला आवाज. पॅन्ट काढताच असं मॉलमध्ये तो दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता. एसीचा थंडावा, दिवे, लोकांची गर्दी, शॉपिंगची लगबग. कुणालाही वाटलं नसतं की काही मिनिटात इथे असं काही घडेल, जे पाहून अनेकांचे हात थरथर कापतील आणि मनात एकच प्रश्न घुमत राहील, नेमकं काय चाललंय. ती महिला साध्या वेशात होती, चालण्यात आत्मविश्वास, चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. दुकानामधून फिरताना कुणाचंही लक्ष तिच्याकडे विशेष गेलं नाही. काउंटरजवळ लोक उभे, काहीजण बिल करत होते, काहीजण ट्रॉली ढकलत होते. सगळं सुरळीत, पण अगदी अचानक एक विचित्र क्षण आला. ती चालत असताना तिच्या हालचाली थोड्या अडघडल्यासारख्या वाटल्या. क्षणभर तिने कमरेजवळ हात नेला. त्या क्षणाला कोणी फारसं लक्ष दिलं नाही, पण काही सेकंदातच अगदी हलकासा अस्पष्टसा आवाज ऐकू आल्यासारखा भास झाला. कुणाला वाटलं अगदी खेळणं असेल, कुणाला वाटलं मोबाईलची नोटिफिकेशन. कुणी दुर्लक्ष केलं, पण तो आवाज पुन्हा आणि पुन्हा, तेही चालताना. मॉलमधल्या गोंगाटात असा आवाज ओळखणं कठीणच, पण काहींच्या कानावर तो वेगळाच लागला. जवळच उभे असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. कुणीतरी हलकेच म्हणालं, हे कुठून येत आहे, पण त्या क्षणी कोणी काही ठोस बोललं नाही. ती महिला पुढेच जात राहिली. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता नव्हती, उलट एक विचित्र शांतता होती. चालताना तिच्या पावलांचा वेग बदलत होता, कधी मंद, कधी थोडा जलद. जणू काही ती काहीतरी लपवत आहे किंवा काहीतरी लपवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे, असा आत्मविश्वास. मॉलमध्ये सुरक्षेचे डोळे मात्र चुकत नाहीत. कॅमेरे सगळं पाहत असतात, पण कॅमेऱ्यांपेक्षा माणसांची नजर वेगळीच असते. काही वेळातच एका सुरक्षा रक्षकाचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो तिच्या चालण्याकडे पाहत राहिला. तो आवाज पुन्हा ऐकू आला तेव्हा त्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याला इशारा केला. दोघेही सावध झाले. गर्दीमध्ये कोणालाही घाबरायचं नाही, गोंधळ माजवायचा नाही, हे नियम असतात. तो आवाज जेव्हा पुन्हा ऐकू आला तेव्हा एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याला इशारा केला. दोघेही सावध झाले. गर्दीमध्ये कोणालाही घाबरवायचं नाही, गोंधळ माजवायचं नाही, हे नियम असतात. त्यामुळे त्यांनी थांबून निरीक्षण सुरू ठेवलं. ती महिला आता बाहेरच्या दिशेने निघाली होती. तिच्या हातात कोणतीही मोठी बॅग नव्हती. बिलाचा आवाज, कागद, काहीच नाही. तरीही तिच्या हालचालीत काहीतरी विसंगत होतं. सुरक्षा रक्षकाने पुढे जाऊन तिला थांबवलं. त्याचा आवाज शांत होता. आसपासच्या लोकांना काही कळू नये अशी त्याची धडपड. ती थांबली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छटा उमटली. काय झालं असा तिचा भाव. काही क्षण तिथेच तणाव निर्माण झाला. लोकांनी मान वळवून पाहायला सुरुवात केली. कोणीतरी कुजबुजलं, कोणीतरी मोबाईल काढला. वातावरण हळूहळू बदलू लागलं. तिला बाजूला नेण्यात आलं, सार्वजनिक ठिकाणापासून थोडं दूर. तिथेही तिचा चेहरा कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, पण जिथे माणसं आहेत तिथे नजरा असतातच. काहीजण थांबले. काहींनी विचारलं, नेमकं काय आहे. कुणालाही स्पष्ट उत्तर मिळालं नाही. ती महिला थोडी अस्वस्थ झाली. तिच्या श्वासोश्वासात बदल दिसू लागला. सुरक्षा रक्षकाने तिला काही प्रश्न विचारले. तिची उत्तरं थोडी विस्कळीत होती, पण तरीही ती ठामपणे उभी होती. तिच्या हातांनी पुन्हा कमरेजवळ हालचाल केली आणि पुन्हा तोच आवाज. आता मात्र वातावरण गंभीर झालं. सुरक्षा रक्षक थांबला. त्याने आजूबाजूला पाहिलं. काही महिला कर्मचारी तिथे बोलावण्यात आल्या. सगळं नियमानुसार व्हावं, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेतली जात होती. लोकांमध्ये मात्र एकच चर्चा सुरू झाली, आवाज नेमका कशाचा. ती महिला काही क्षण गप्प होती. मग तिला सांगण्यात आलं की तपासणी करावी लागेल. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसू लागला, पण तरीही तिने विरोध केला नाही. कदाचित तिला वाटत होतं की काहीतरी मार्ग निघेल. कदाचित तिला वाटत होतं की हे सगळं इथं थांबेल. तपासणी सुरू झाली. सगळं अतिशय संयमाने, कोणाचे अपमान होऊ नये याची खबरदारी. पण तरीही आसपास उभे असलेल्या लोकांच्या नजरा सुटत नव्हत्या. कुणाच्या मनात दया, कुणाच्या मनात राग, तर कुणाच्या मनात केवळ कुतूहल. क्षण वाढत गेले. वेळ जणू थांबली होती. त्या आवाजाचं रहस्य अजून उलगडलेलं नव्हतं. सोशल मीडियाच्या जगात अशीच क्षणार्धात पसरतात, पण इथे प्रत्यक्षात घडत असलेलं दृश्य वेगळंच होतं. कुणीही काही निश्चित बोलायला तयार नव्हतं. आणि मग तपासणीच्या शेवटच्या टप्प्यावर तो क्षण आला, ज्यासाठी सगळे थांबले होते. तिची पॅन्ट सैल करताच एकामागून एक गोष्टी समोर येऊ लागल्या. ते दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच काही क्षण स्तब्ध झाले, कारण आवाजाचं कारण आता स्पष्ट होतं. ती काही साधी गोष्ट नव्हती. एक नाही, दोन नाही, एकामागून एक, अगदी शेवटपर्यंत. त्या क्षणी सगळ्यांना समजला हा आवाज कुठून येत होता आणि काय येत होता. शेवटी उघड झालं असं की त्या महिलेने दुकानातून 5 अंतर्वस्त्र चोरून ती एकावर एक घातली होती आणि चालताना त्यातूनच तो आवाज येत होता.